आई मैत्रीण आली आहे माझी, मी ठेवू का चहा का तुम्ही ठेवता? अगं तू बस गप्पा मार, मी ठेवते चहा. बस तू आरामात. अगं हे तू ठेव ना चहा, मलाच ऑकवर्ड वाटत आहे. त्यांना तू चहा ठेवायला सांगितला तर? ए गप ग, करतात त्या, तू एवढं टेन्शन नको घेऊ, नेहमीच करतात त्या. तुम्ही पोळ्या टाकून घ्या, ती गेली की मी भाजी करते. ठीक आहे, बाकी तुम्ही आवरून घ्या, मी भाजी करते मग. अगं पण तुझ्या लग्नाला 3 वर्ष झाली, अजून कसं काही तू शिकली नाही? आणि बरं आहे बा त्यांचा, त्या एक्सेप्ट करतात सगळं. तू काही नाही केलं तरी काहीच बोलत नाही, सगळं करतात का त्या? आमची एक सासू बघ बाई, तुझं चांगलं मिळालं. आमची सासूबाई इथं लागला असती तर नाही करत, तुझी सासू तर खूप चांगली आहे ग. अगं तुला माहित आहे ना, मी माझ्या घरी काहीच कामं नाही केले, एवढी पण थोडेसे कामं नाही केले. साधी पूजा तर मी कधी केली नाही माझ्या घरी. आता इथे मला कशीच काय सवय होणार आहे? लग्नाला 3 वर्ष झाले, मला मान्य आहे. पण मी हे एवढं लावून नसते घेत. तुला माहिती आहे ना, मला कंटाळा येते सगळं लावायचं आणि तसं. पण हे जर यांना जर आपण सांगितलं ना सगळंच मला येते, तर आपल्या डोक्यावरती बसतात ते. म्हणून मी लावूनच घेत नसते. तर तसाही मला इंटरेस्ट नाही आहे घरातल्या कामामध्ये. मला जॉबमध्येच इंटरेस्ट आहे आणि मला घराच्या बाहेरच पडायचं असते. आणि तुला सांगते, सरळ सांगायचं की मला जमतच नाही म्हणून. मी तर सांगितलं की पोळी पोळी जर मी केली तर माझे हात भाजतात आणि मला रिॲक्शन होते म्हणून. म्हणून मी चपात्याच करत नसते, तुला सरळ सांगते. बरं चल, भेटून खूप छान वाटलं तुला. पण तुला एक चांगलं सजेशन देते. होऊ शकत असेल तर तू सगळं शिक. खूप चांगली आहे ग सासू तुझी, सगळं करते, सगळं तुझं ऐकते पण. बघ सगळं शिक, घरातलं काम होत असेल तर. चल मग मी आता निघते. हा चल, बाय.